म्हणजे त्याचा विस्तार झाला आणि त्या एका अक्षरापासून काय काय तयार झालं. माया जीव देव मेळ अर्ध्या अक्षराचा खेळ प्रगट नाही गुप्त कळा कैसा खेळ त्याचा हा. माया जीव देव मेळ हे अर्ध्या अक्षरापासून निर्माण झालेले आणि एक अक्षर असणार ते मात्र गुप्त आहे. त्याचा शोध लावण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये गुरु करावा लागतो. दत्ता प्रभू एक शब्द गुप्त असे त्याची परब्रह्म भासे असे भासे कदा ननाचे महाशून्य. एक अक्षर गुप्त आहे आणि त्याच अक्षराचा शोध लावण्यासाठी आपल्याला गुरुभक्ती करावीच लागते. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेनेच कृत्य कार्य होईजे जैसे मुळे चिंतन सहजे शाखा पडवे संतोषते. म्हणून शाण्या माणसानं गुरुची भक्ती करावी. खरं करा. गुरु कोणाला म्हणावा? गुरु करावायचा कोण? जो दाविल निर्गुण कोण ज्याची कळे ज्ञानाज्ञानचारी पदार्थ देव ओळखून. गुरु असा असावा, चार पदार्थाची ओळख असावी. जीव देवता प्रपंच परमेश्वर या चार पदार्थाची ओळख असलेला गुरु असेल तरच जीवाचं चालतं. असो एकदा काय झालं, असंच माणसं बसलेली होते. बसले असताना लोकांनी विचार केला की या जगामध्ये श्रेष्ठ काय असेल बरोबर, या जगामध्ये काय श्रेष्ठ असेल. एक जण म्हणला या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे पृथ्वीच आहे कडे. त्यांना म्हणलं कसं? कारण आपण ह्या पृथ्वीवर सगळे जण राहतो, जीवन जगतो आहे की नाही. म्हणजे पृथ्वी आपल्याला सगळ्याला राहू देते. मग पृथ्वीपेक्षा अजून काही मोठा आहे का? काही नाही. त्यांना म्हणलं असं कसं म्हणतात? क्या बडी पृथ्वी बडी हो कैसे बडी. पृथ्वी कशी मोठी? ओ कैसी बडी हो तो शेषनाग के सर पर खडी. मग कोण मोठा? शेषनाग मोठा आहे की नाही. त्यांना म्हणलं नाही, म्हणजे शेषनाग मोठा आहे देवा, म्हणजे त्याच्यापेक्षा कोणी मोठं नाही. क्या बडा शेषनाग बडा ओ कैसे बडा वो तो शंकर जी के गले में जाकर पडा आहे की नाही. सापाला मोठं म्हणायचं तर महादेवाच्या गळ्यामध्ये साप पडलेले आहेत महाराज आहे की नाही. मग कोण मोठं म्हणे? महादेवच मोठा गळ्यामध्ये. कौन बड़ा शंकर जी बड़ा वो कैसे बड़ा वो तो गिरी पर्वत में जाकर दडा. भस्मासुर मागे लागल्याने काय परिस्थिती झाली. गिरी पर्वतामध्ये जाऊन लपून बसले होते. म्हणजे कोण मोठं? मग मोठे पर्वतच गड्यामध्ये आहे की नाही. माळन पर्वतच मोठं गड्यामध्ये, त्याच्या एवढा आता कोण नाही. कौन बड़ा पर्वत बड़ा वो कैसे बड़ा वो तो हनुमान जी हाथ में लेकर उड़ा. मारत आहे ना हातामध्ये घेऊन भुई पर्वत मार. कोण मोठं? मारत्रयात मोठा गड्या. कौन बड़ा हनुमान जी बड़ा वो कैसे बड़ा वो तो रामचंद्र प्रभु के चरणों में जाकर पड़ा. आता कोण मोठं? रामचंद्र प्रभूच मोठे. रामचंद्र प्रभु बड़ा वो कैसे बड़ा वो तो वशिष्ठ गुरु चरणों में जाकर पड़ा. दत्ता प्रभू गुरुला अग्रगण्य स्थान देणार आहे की नाही. गुरु संत कोळीचा चार वेद छह शास्त्रों पुराणों का कहना यही गुरु बिन मुक्ति न मिले इसलिए मैं आ गया
है की नाही? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सांगतात की गुरुशिवाय जीवाला मुक्ती नाही. म्हणून माणसानं इकडं तिकडं फिरण्यापेक्षा नको नको म्हणा दुष्ट हे वाजू, नको नको म्हणा जाऊ आडराला हरी गुरु चरणा रे. गुरु विना अधोगती झोपेना रे. गुरु विना अधोगती झोपेना रे. नको नको म्हणा जाऊ आडराला हरी गुरु चरणा रे. गुरु विना नको नको मना जाऊ आडराना धरी गुरु चरणा. गुरु बिना दुर्गती चुकेनार. आपण 4 धाम यात्रा जरी केली आणि किती जरी तीर्थ स्नान केलं मन मळ जाईना चित्त शुद्ध होईना धरी गुरु चरणा रे. गुरु बिना अधोगती चुकेनार. मनाचा मळच जाईना की तिथं गुरुच पाहिजे मला, आहे की नाही? गुरु म्हणजे काय गुरु आत्मजा म्हणतात, आहे की नाही? तसं गुरुला अतिशय महत्व दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी गुरुमूर्ती अनंतपुरीजी महाराज यांच्या या हातधुनीच्या निमित्ताने होणारा हा आजचा कार्यक्रम आणि कीर्तनरूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी जे आनंद वंदे पूर्ण पुरुष पूजा पद्धती रुतमा पूर्ण रूप प्रसादेन सूत्र कथितमया प्रात्रादि क्रिया पूर्व स्नानादि तनुर्मार्जनम अथवा शुद्ध पंचांग पश्चात प्रणविधि स्मरितम